माझं नाव माने हरिदास गणपतराव, राहणार टाकळगाव, तालुका चाकूर, जिल्हा लातूर येथील रहिवासी असून मी माझ्या गावातून राचनावाडी साठवण तलावाचा कालवा जातो माझ्या शेतीमधून. त्या कालव्याच्या बाजूला त्र्यंबक बाबाराव माने, राहणार टाकळगाव, हे मला वारंवार त्रास देत असल्यामुळे मी 2019 पासून कार्यकारी अभियंता लघुपाट बंधारे विभाग लातूर या कार्यालयाशी तक्रारीचा अर्ज वारंवार करत असून देखील मला न्याय मिळत नाही. सुरुवातीचे 5 वर्षे तर यांनी मला या कार्यालयातून त्या कार्यालयात, त्या कार्यालयातून या कार्यालयात पाठवण्याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलाही न्याय दिला नाही. कोणीही म्हणलं नाही की माझ्याकडे हा साठवण तलाव आहे. कधीपासून पाठपुरावा करतो? 2019 पासून पाठपुरावा करतो मी. 2019 ते 2024 पर्यंत मला कोणीही म्हणलं नाही की हे कार्यालय आमच्याकडं आहे, की ही तक्रार आम्ही घेऊ शकतो. यांनी तक्रारी घेतल्या पण त्याच्यावर कुठल्याच कारवाई केली नाही. इथं एक सोडून 4 कार्यालय असल्यामुळे इकडून तिकडून इकडं करायला होते, हेलपाटे करायला होतात. माहितीच्या अधिकाराखाली अर्ज दाखल केल्यास यांचं पत्र आलं की हे तळं आमच्याकडं आहे. त्यावेळेस याने माझा अर्ज स्वीकारला आणि तिथून पाठपुरावा चालू केला. कधी? 2024 मध्ये पाठपुरावा चालू केला. तिथून तक्रार घेतली. तक्रार घेतल्याच्या नंतर 7-8 महिने याने मला हेलपाटे मारायला लावल्या. त्याच्यामध्ये माझ्या 2019 पासून जी मला त्रास आहे त्याच्यात लेखी सगळा दिला, तर त्याने कुठलाही न्यायाचा केला नाही. 2024 मध्ये दिल्यानंतर त्याने माझी लेखी घेतली. त्यावेळेस त्यांना सांगितलं की माझ्या शेतात गेले 6 वर्ष झालं पाणी येते. माझं नुकसान दरवर्षी 50,000पेक्षा जास्त होते. मी सोयाबीन घेतलं, ऊस घेतलं, कोणतंही पीक येत नाही. माझी नुकसानी घातलेला खर्चही निघत नाही असं त्यांना वारंवार सांगून देखील त्याने मला कुठलाच न्याय दिलेला नाही. गेल्या वर्षी मार्चमध्ये जो काही ते त्र्यंबक बाबाराव माने टाकळगाव यांनी कालवा बुजवल्यामुळे नुकसान होत होतं, तो कालवा काढून दिला आणि जो साईडचा रस्ता आहे माझ्या शेतीला जाण्यासाठी सर्व्हिस रोड कालव्याचा, तो देखील बंद त्र्यंबक बाबाराव माने यांनी बंद केला होता गेले 7 वर्षे. सुरुवातीचे 19 वर्ष 2002 मध्ये म्हणजे 2000 पासून कॅनल गेलेला आहे. सुरुवातीचे 19 वर्ष कुठलाही त्रास झाला नाही. रस्ताही चालू होता आणि कॅनलचं पाणी आलं बी नाही माझ्या शेतामध्ये. 2019 मध्ये त्र्यंबक बाबाराव माने यांनी रस्ता बंद केला आणि कॅनलचं पाणी येणारं वळवून दिल्यामुळे माझ्या शेतीचं 19 पासून आजपर्यंत नुकसान होत आहे. मला त्याचा कुठलाही नुकसानीचा 1 रुपया मिळालेला नाही व त्याचा कधी पंचनामा या अधिकाऱ्याने केलेला नाही. 2024 पासून मी पंचनाम्याची प्रत मागतोय, पंचनामा करा म्हणतोय. हे म्हणतात तहसीलदारकडे जावं. तहसीलदार म्हणतोय आमच्याकडे नाही, कॅनलचा विभाग लघुपाट बंधारे विभागाकडे आहे, त्यांच्याकडे जावा. त्यानं त्याच्यावर लोटालोटी चालू आहे. तहसीलदार सुद्धा तक्रार घेत नाहीत. इथं आले तर यांनी म्हणतात की आमच्याकडे पंचनाम्याचं काही देऊ शकत नाही, आम्ही रस्ता खुल्ला करून देऊ. रस्ता खुल्ला करून गेल्या वर्षी मार्चमध्ये दिला. त्या रस्त्याने माझा ऊसबी बाहेर गेला. पण परत 2 महिन्याने त्र्यंबक बाबाराव माने यांनी परत रस्ता बंद केला. जूनच्या पुढं त्याने परत कालवा बंद केला. सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे माझं परत शेतीचं नुकसान झालं. ऑक्टोबरमध्ये या कार्यालयाला मी अर्ज केला किंवा माझ्या शेतीचं नुकसान झाले, पंचनामा करा. आणखीन पण या लोकांनी मला माझ्या शेतीचा पंचनामा केलेला नाही. उपोषणाचा अर्ज दिल्यानंतर स्थळ पाणी केली. त्याच्यामध्ये फक्त एवढाच उल्लेख केला की रस्ता बंद केला आहे आणि कॅनल बुजवले, पण नुकसान झाले याचा पंचनामा केलाच नाही. त्याच्यावर एवढाच उल्लेख केलेला आहे त्याने की फक्त नुकसान झालीच नाही. इतकं पाणी वाहिले त्याचे माझ्यापाशी व्हिडिओ फुटेज आहेत. तितक्या व्हिडिओचा आणि फुटेजचा जर विचार केला तर नुकसान माझी झालेली आहे. तर त्याने म्हणतात की कसलाही माझा नुकसान झालेली नाही. त्यासाठी मी आज उपोषणाला बसलोय. ज्यावेळेस तुम्हाला रस्ता खुला करून दिला होता, म्हणजे कॅनल खुला करून दिला, त्यावेळेस खर्च कोण केला होता? स्वतः मी खर्च केला. त्याचा 20,000 रुपये खर्च घातला मी मशांचा. याने सांगितलं की निधी उपलब्ध नाही, निधी उपलब्ध होईपर्यंत तुम्हाला 2-3 वर्ष थांबावं लागेल. मी 2-3 वर्ष थांबण्यासाठी माझ्याकडे शेतीचं नुकसान व्हाले म्हणून मी स्वतः खर्च घालण्यात याने माझ्याकडून लेखी लिहून घेतले की स्वतः खर्च घालण्यासाठी. ती लेखी मी लिहून दिली खर्च घालतो म्हणून, आणि तो खर्च बी या लोकांनी मला घालायला लावला. खर्च घातल्यानंतर फक्त 2च महिने रस्ता चालू झाला आणि 2च महिने कॅनलचं पाणी यायचं बंद केलं. परत पावसाच्या पुढे त्या शेतकऱ्याने कॅनल बंद केला, रस्ताही बंद केला. सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे शेतात पाणी परत आलं. परत तक्रारी नोंदवल्या तरी त्यांनी तक्रार घेतली, पण कुठलाही त्याच्यावर न्याय दिलेला नाही अजून. आता काय तुमची परिस्थिती कशी आहे? परिस्थिती काहीच नाही. माझ्या ह्याच्यावर सगळं शेतीवर आहे अवलंबून. मला एकूण क्षेत्र 5 एकरला 13 गुंठे, 1 हेक्टर 87 जमीन आहे. याच्यावर आई वडील
मी, पत्नी आणि 2 मुलगा आणि मुलगी, 6 जणांचा उदरनिर्वाह शेतीवरच आहे. या व्यतिरिक्त मला कुठलाही व्यवसाय किंवा नोकरी नाही. सगळं अवलंबून शेतीवर आहे. काही क्षेत्रामध्ये पाणी येऊन पीक वाया जाते, जमीन खरडून जाते, वाहून जाते. काही क्षेत्रामध्ये पिकतंय पण त्याला रस्ता पण नाही. रस्त्याची मागणी तहसीलदारकडे केली असताना तहसीलदार सांगतात की पाटबंधारे विभागाचा रस्ता आहे तुमच्या शेतीला लागून, पाटबंधारे विभागाकडून तुम्ही रस्ता काढून घ्या. इथले पाटबंधारे विभागाचे अधिकारी म्हणतात की तुम्ही तहसीलदारला अर्ज करा. मी तहसीलदारला अर्ज 2019 पासून बी करतोय आणि आता याच वर्षी केला नाही, 2024 पर्यंत तहसीलदारला अर्ज. तहसीलच्या लोकांनी पंचनामा केलेला, तो पंचनामा माझ्यापाशी आहे. त्याने पंचनामा अधिकाऱ्याकडून काय अपेक्षा आहे तुम्ही? अधिकाऱ्याकडून मला माझा रस्ता खुला करून द्यावं. येणारं पाणी जे आहे कॅनल जो बुजेला ते कॅनल जशाच तसा करून येणारं पाणी बंद करावं आणि मला शेतीला जायला रस्ता द्यावा आणि माझी जी झालेली नुकसान आहे त्याची मला पंचनामा करून प्रत द्यावं किंवा न्यायालयीन प्रकरणासाठी तरी मला प्रत द्यावी त्यांनी. माझं उपोषण चालूच राहणार आहे जोपर्यंत त्याने मला रस्ता खुला करून देणार नाहीत, कॅनलमधलं बुजेल्याला भराव काढणार नाहीत आणि मला पंचनाम्याची प्रत देणार, तोपर्यंत माझं उपोषण चालूच राहणार.